नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी साबुदाणा खिचडी ही रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। त्यासाठी सर्वात प्रथम कढईमध्ये 1 चमचा तूप घालून 1 बटाटा चिरून आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून ते परतण्यासाठी ठेवलेलं आहे। इकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगादाण्याचा कूट करून घेतलेला आहे आणि नंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक वाटून घ्यायच्या आहेत। इकडे मिरचीचं वाटून तयार झालेलं आहे आणि आता मी बघत आहे की बटाटा परतून झालेला आहे की कसा। बटाट्याला छान सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे आणि आता हा बटाटा शिजून तयार झालेला आहे। आता यामध्ये हे मिरचीचं वाटण घालून घेत आहे। मिरचीचं वाटण घालून थोडेसे बटाटे परतून झाले की 2 ते 3 तास भिजवलेला साबुदाणा यामध्ये घालून घेत आहे। साबुदाणा आणि बटाटे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये शेंगादाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। काही जणांना कूट कमी लागतो, त्यामुळे आपल्या आवडीनुसार शेंगादाण्याचा कूट वापरायचा आहे। कूट घालून झाल्यानंतर साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून झाल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे साबुदाण्याच्या खिचडीला तूप वापरलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता, परंतु तूप घातलेली खिचडी बराच काळ मऊ राहते। कूट घालून झाल्यानंतर ताट ठेवून 5 मिनिटे ह्या साबुदाण्याच्या खिचडीला वाफवून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊ, लुसलुसीत परंतु चिकट न होता मोकळी झालेली साबुदाणा खिचडी तयार आहे। आता ही खिचडी तयार आहे ती मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगादाण्याच्या आमटीसोबत किंवा लिंबासोबत ही खिचडी खाऊ शकता। तुम्हाला ही माझी साबुदाणा खिचडी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा। धन्यवाद।